जय शिवराय शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते आणि अखेर काल शासनानं एक नाही तर 2 शासन निर्णय नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या बद्दल काढलेले आणि त्यामध्ये निधी वितरित केलेला आहे. आता हा शासन निर्णय सांगून सुद्धा काही शेतकऱ्याला विश्वास वाटणं हे खरं आहे का खोटं आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केला काही खोटं सांगू नका. मग आता जर शासन निर्णय आल्यावर जरी शेतकऱ्याला विश्वास वाटणं म्हणजे यावरून या सरकारवर विश्वास नाही या शेतकऱ्यांचा असं वाटायला लागतंय. कारण आतापर्यंत तशा गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही पीक विम्याचं पाहत असाल, पीक विमा सुद्धा अजून शेतकऱ्याला आला नाही. त्यानंतर अतिवृष्टीचं अनुदान आहे, रब्बीचं अनुदान आहे, आणखी काही शेतकरी म्हणतात आम्हाला आलं नाही. आता हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं गरजेचं होतं. मात्र आज मार्च महिना चालू आहे आणि आता तो शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यावरही पुन्हा काही शेतकरी म्हणतात नेमकी कोणती तारीख आहे आणि कोणत्या तारखेला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. म्हणजे यावरून हे स्पष्ट होतंय की या सरकारवरला शेतकऱ्यांचा विश्वास उडत चाललाय. कारण जे काही शेतकऱ्यांची कामं असतात किंवा शेतकऱ्यांसाठी चालू केलेल्या योजना असतात त्यांचा निधी शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. मग ते महाडीबीटीचं अनुदान असू, पीक विमा असू, म्हणजे कोणत्याही गोष्टी ह्या कधीच शेतकऱ्याच्या वेळेवर होत नाहीत आणि शेतकरी याच भरोश्यावर आपल्याला हे पैसे येणार आहेत त्या भरोश्यावर कुठंतरी सावकाराकडून पैसे काढतो, कुठं पाहुण्या राहुण्याकडून काढतो, एखाद्या बँकेकडून कर्ज काढतो किंवा घरचे दागिने बँकेमध्ये ठेवून ते काम करत असतो किंवा आपल्याला हे अनुदान मिळणार आहे, हे पैसे येणार आहेत या भरवशावर तो करतो. जे काही अनुदान यायचंय ते अनुदान त्या शेतकऱ्याचं त्या व्याजामध्येच जाते. त्यामुळे या सरकारच्या व्यवस्थेवरला शेतकऱ्यांचा विश्वास उडत चाललेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, काल जे शासन निर्णय आलेले आहेत त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये माहिती दिली. मात्र आज 2 जे शासन निर्णय आलेले आहेत ना, तुम्हाला ते शासन निर्णय मी सविस्तर दाखवणार आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे खरं काय आहे आणि खरंच नमो शेतकरी सन्मान योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहे. मात्र तुम्हाला या अगोदर एक महत्वाची गोष्ट की आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला ते 2 शासन निर्णय आपण बघूया. शेतकरी भावांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे शासनाने 2 शासन निर्णय काढलेले आहेत. या 2 शासन निर्णयाअंतर्गत नेमके कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे आणि हे 2 शासन निर्णय नेमके काय आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तसं पाहिलं तर नोव्हेंबर डिसेंबरमध्येच येणं गरजेचं होतं. मात्र त्याला खूप उशीर झाला आणि त्याबाबत शेवटी का होईना राज्य शासनानं 2 शासन निर्णय काढलेले आहेत. तर मित्रांनो, पहिला निर्णय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील उर्वरित माहे डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत मनुष्यबळाचे मानधन अदा करण्याकरिता 4,39,93,726 इतका निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. हा आहे पहिला शासन निर्णय. आणि दुसरा शासन निर्णय आहे मित्रांनो 16 मार्च 2026चाच. एकाच दिवशी हे 2 शासन निर्णय निघालेले आहेत. आता या शासन निर्णयाअंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता हा जो काही 8वा हप्ता आहे तर ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला आहे अशाच पात्र शेतकऱ्यांना हा वितरित केला जाणार आहे आणि येत्या 2 ते 4 दिवसामध्ये हा DBTद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आता बरेच शेतकरी असे आहेत की त्यांचं जे काही आधार नंबर आहे तो आपल्या बँक खात्याला लिंक नाही किंवा मोबाईल नंबर लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी आपला लवकरात लवकर आधार नंबर आपल्या बँक खात्याला लिंक करून घेणं गरजेचं आहे.
त्याशिवाय DBTच्या माध्यमातून कोणतेही येणारे पैसे त्या शेतकऱ्यांना